कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत आज शुक्रवारी कोपरगाव शहरातील माधवराव कचेश्वर आढाव विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली। यावेळी नगराध्यक्ष पराग संधान यांच्यासह नगर परिषदेतील नगरसेवक, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नगर परिषदेच्या शाळांतील शिक्षक, महिला शिक्षिका आदी उपस्थित होते। प्रारंभी माधवराव आप्पा यांची जयंती असल्याने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या वतीने अभिवादन करण्यात आले। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत काळे गटाच्या नगरसेवकांनी ढाप्यांच्या कामाच्या आकडेवारीवर उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत पत्रकारांनी नगराध्यक्षांना विचारले असता नगराध्यक्ष पराग संधान यांनी काळे गटावर जोरदार पलटवार केला आहे। ज्यांना मिळालेले पत्र समजलेच नाही त्यांना काय बोलावे। आम्ही एक 750 ढापे मोजून दाखवायला तयार आहोत। विरोधकांनीही 4000 कोटी रुपयांच्या विकास कामांचा हिशोब द्यावा असे आवाहन त्यांनी दिले। विरोधकांनी दाखवलेली तत्परता जर 4000 कोटींच्या विकास कामांचा हिशोब देताना दाखवली असती तर आनंद झाला असता। आम्ही केलेले प्रत्येक काम दाखवण्यास तयार आहोत। आजही मी आणि आमचे नगरसेवक सर्व 750 ढापे मोजून दाखवण्यास तयार आहोत। मात्र विरोधकांनी 4000 कोटी रुपयांचा विकास दाखवावा। आम्ही तोंड उघडले आणि पेनड्राईव्हमधील माहिती बाहेर काढली तर अनेक गोष्टी समोर येतील असा इशाराही पराग संधान यांनी दिला आहे। महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा 7.0 या अभियाना अंतर्गत तसेच माधवराव आप्पा यांच्या जयंतीनिमित्त आज आपण MK आढाव विद्यालयामध्ये वृक्षारोपण करत आहोत। या अभियानाअंतर्गत मागच्या रविवारी गोदावरी नदीच्या कडेला जबरेश्वर मंदिराच्या तिथं पण आम्ही नगरपालिकेमार्फत तसेच संजीवनी व प्रतिष्ठानमार्फत वृक्षारोपण केले। आजही 3-4 ठिकाणी वृक्षारोपण करणार आहोत। कारण आता जर आपण बघितलं यावर्षी तर ग्लोबल वॉर्मिंगमुळे दरवर्षीपेक्षा यावर्षीचं तापमान खूप वाढलेलं आहे। म्हणून प्रत्येकाने कमीत कमी एक झाड लावून ते जगवणं ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे। ही नुसती शासनाची किंवा नगरपालिकेची नसून ही प्रत्येक नागरिकाची आहे। तरी मी सर्व नागरिकांना आव्हान करतो की येत्या पावसाळ्यात प्रत्येकाने आपल्या घराजवळ एक चांगलं झाड लावावं जेणेकरून त्याची सावली आणि निसर्गाला त्याचा फायदा होईल। जर कोणाला झाडं लागत असतील तर त्यांनी नगरपालिकेकडे संपर्क करावा। आम्ही पण ती झाडे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू आणि आपल्याला ती झाडे मोफत देऊ। अध्यक्ष साहेब, विरोधकांनी काल जी पत्रकार परिषद घेतली 100 दिवसांचा लेखाजोखा मांडला, त्याच्यामध्ये ढाप्यांच्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा असा आरोप होत आहे। काय सांगणार? ज्यांना मिळालेलं पत्र समजलं नाही त्यांच्याशी काय बोलावं आणि ज्यांनी पत्र दिलं आणि ज्यांना उत्तर मिळालं त्यांनी त्याच्यावर बोललं पाहिजे होतं। कारण त्या पत्रात काय लिहिलेलं आहे का याची विस्तृत माहिती आम्ही आपल्याला लवकर देऊ। कारण नगरपालिकेचा कारभार ज्याला समजतो त्याला सांगण्यात अर्थ आहे का कधी पण काम केल्यानंतर त्याचं बिल होतं, त्याची MB रेकॉर्ड होती आणि मग ते रेकॉर्डवर येतं। आता कसं होतं, आम्ही त्यांना लेखी ऑर्डर दिल्या होत्या का जिथं जिथं मागणी येईल तिथं ढापे टाका, तर त्या प्रत्येक प्रभागात ढापे टाकलेले आहे। आता त्याचे बिल आहेत, मध्ये आचारसंहिता होती म्हणून सगळ्या प्रोसेस थांबलेल्या होत्या। लवकरच त्याचे बिल होऊन 750 एक ना एक ढापा आम्ही मोजून देऊ। कारण मी मागच्या याच्यात सांगितलं होतं की यांचा चष्मा पिवळा, कारण यांनी मागच्या 4 वर्षात ज्या पद्धतीने कामकाज केलं त्या पद्धतीने त्यामुळे त्यांना तसं दिसतं। आणि एवढी तत्परता त्यांनी जी दाखवली तीच तत्परता जर 4000 कोटीचा हिशोब द्यायला जर दाखवली असती तर मला आनंद वाटला असता। मी आज परत आव्हान करतो का मी आमचे सर्व नगरसेवक, सभापती एक ना एक 750 ढापे आपल्याला मोजून द्यायला तयार आहे। त्यांनी पण त्यांचा 4000 कोटीचा विकास दाखवून द्यावा आणि ते जर दाखवलं, आता आमचे काय सभापती यांच्या स्वतःच्या वार्डातलं ते सांगताय का ज्यांनी बाईट दिल्या त्यांनी स्वतः ढाप्यावर उभं राहून फेसबुक, इन्स्टाला स्वतःचे फोटो टाकले। मी 750 ढापे मोजून देतो, त्यांनी 4000 कोटीचा विकास दाखवा, आम्ही त्यांच्या बरोबर फिरायला तयार, त्यांनी आम्हाला घेऊन फिरायला तयारी दाखवावी, हे माझं त्यांना खुलं आव्हान आहे। ज्या पद्धतीने आपण 100 दिवसांचा लेखाजोखा मांडला त्यानंतर विरोधकांकडून आरोप होतोय पाण्याचा मुद्दा असेल किंवा आरोग्याचा मुद्दा असे विविध मुद्दे उपस्थित केले जात आहे। कसं पाहता या सगळ्या गोष्टींकडे? बघा, ज्याला काम करायचं तो त्यांच्याकडे लक्ष देत नाही। कारण त्यांना काय झालंय, त्यांना ते अजूनही सत्य परिस्थिती त्यांना ते अजून ते मानवत नाहीये का त्यांचा पराभव झाला, कोपरगाव सत्ता परिवर्तन झालं। कारण त्यांनी जे 6 वर्षात काम केलं म्हणून शहरातल्या जनतेने त्यांना नाकारलेलं आहे। कारण हे काय झालंय, डोंगर पोखरायचा आणि उंदीर काढायचा, हातात काहीच लागत नाहीये। पण जर आम्ही आमचे तोंड उघडले आणि आमचे पेनड्राईव्ह दाखवले तर खूप काही मिळवण्यासारखं आहे। म्हणून कुठंतरी ती स्क्रिप्टेड पत्रकार परिषद असती। ज्यांनी काल बोललं किंवा ज्यांनी पत्र दिलं होतं त्यांना माझं आजही आव्हान आहे, त्यांनी आत्ता यावं नगरपालिकेत, मी 750 ढापे एक ना एक मोजून द्यायला तयार आहे। मी त्यांना हे आव्हान करतो का याच्या आधी यांनी एक पत्रकार परिषदेत हे सांगितलं होतं का आमचे कामं करत नाही।
हे स्वतः येऊन स्वतः कामं करताय. हे स्वतः यांनी मागितले केलेले स्ट्रीट लाईट लावले, ढापे टाकले, पाण्याचे कनेक्शन झाले, खराब पाणी आलं त्या ठिकाणी आम्ही स्वतः जाऊन ते रिपेअर करून दिलं. याच्यापेक्षा काय काम करायचं? स्वच्छतेचं काम चालू आहे. आजपासून आमचे सभापती वैभवजी आढाव यांच्या वार्डापासून फवारणी चालू होते आणि 2-3 दिवसात आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय बिपिनदादा कोल्हे यांचा 21 जून रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्त सर्व शहरामध्ये स्वच्छता अभियान घेतो आणि त्याची पण लवकर 1-2-3 दिवसात आम्ही सुरुवात करणार आहोत. असंही देखील सांगितलं की कालच्या पत्रकार परिषदेत जी तुम्ही 1.5 तासाची पत्रकार परिषद घेतली ती फक्त आमदार आशुतोष काळेंनी कामं मंजूर करून आणली त्यावरच तुम्ही पत्रकार मी त्यांना चॅलेंज करतो का त्या पत्रकार परिषदेत आम्ही कुठेही श्रेय घेतलं नाही. आम्ही फक्त बंद पडलेले कामं चालू केले. आम्हाला श्रेय घ्यायचे नाही, आम्हाला जनतेची कामं करायची आहे. कारण त्यांचा चष्माच पिवळा आहे. त्यांना प्रत्येक गोष्टीत राजकारण दिसतं. मग त्यांना चांगलं आलेलं पाणी आजच्याच पेपरला आहे. नागरिकांनी स्वतः चांगलं पाणी आलं म्हणून आमच्या सर्व भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPIच्या सगळ्या नगरसेवकांचं अभिनंदन केलं. जे मेन रोडला पेवर ब्लॉक टाकले तिथल्या व्यापाऱ्यांनी येऊन आमचं अभिनंदन केलं. मग ह्या गोष्टी त्यांना दिसत नाही. त्यांना नको त्या गोष्टीत इंटरेस्ट आहे आणि दुखणं सगळ्यांना माहिती आहे. ठराविक बिलं न काढल्यामुळे हे होत आहे. मला बऱ्याच जणांनी सांगितलं की आमच्यावर AI वर व्हिडिओ येतात, विवेक भाईंवर आमच्यावर, पण आम्हाला त्याच्याने काही फरक पडत नाही. कारण जनता सुज्ञ आहे आणि जनतेला माहिती आहे की आमचं जे कामकाज चाललं यांचा 6 वर्षाचा लेखाजोखा आणि आमचा 4 महिन्याचा लेखाजोखा हे तुम्ही आपण बघू शकता.